लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे। ज्या महिलांचे काम पूर्ण झाले नाही आहेत अशा महिलांनी तात्काळ काम पूर्ण करायचं आहे। फक्त काही दिवस बाकी राहिलेले आहेत। कोणत्या महिलांनी कोणतं काम पूर्ण करायचं आहे, शेवटची तारीख कोणती आहे, या संदर्भातील माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला ई-केवायसी केल्या होत्या। ई-केवायसी करून सुद्धा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून हजारो लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाल्या होत्या। याचे मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी ई-केवायसी करून सुद्धा अपात्र झाल्या। अशा लाडक्या बहिणींना परत एक संधी देण्यासाठी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला। तो निर्णय म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी एक संधी देण्यात आली। भरपूर अशा लाडक्या बहिणी परत ई-केवायसी दुरुस्त केले आहेत। ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी दुरुस्त केले आहेत अशा लाडक्या बहिणी 6 ते 7 लाखाच्या आसपास परत या ठिकाणी पात्र झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्वी केले होते परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांना हप्ते आलेले नाही आहेत, अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर 31 मार्च 2026 च्या पूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्यच आहे। जर तुम्ही पूर्वी ई-केवायसी केला असेल, ई-केवायसी करून जर रिजेक्ट झाला असेल, चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे जर तुम्ही अपात्र झाला असेल तर परत तुम्हाला इथं दुरुस्ती करून घ्यायची आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।